बापूसाहेब कापे बापूंना विनंती आहे, अतिशय बघा हे पडद्याच्या आड काम करणारे माणसं आहेत. ऑफिसची सेवा, दिंडीला 25 क्विंटल साखर, 25 वर्षी साखर कमी पडली होती तर 25 क्विंटल साखर दिली. 3 लाख रुपये आपल्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराकडे दिले. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. 4 वर्ष झालं त्यांचं टँकर आहे पाण्याचं. मागच्या वर्षी 2 होते. मावशी बसा 2 मिनटं, जागेवर ताट पाठवतो. बसा 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 आई बसा, बसल्या बसल्या आई बसा बसा बसा. त्यांच्याकरता टाळी वाजवा. उठलेल्या मावशीकरता टाळी वाजवा जोरात. या ठिकाणी बापू बोलतील. 2 टँकर होते मागच्या वर्षी, एक त्यांची विकला, 1 टँकर विनामूल्य, 1ही रुपया नाही. अनेक कामं या ठिकाणी ते सहकार्याने, त्यांच्या अतिशय नाव नाही काही नाही, फक्त सेवाभाव असतो. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. आणि त्यांचं बोलणं झालं की आपलं कार्यक्रम समोरपर्यंत येतो आहे. रामकृष्ण हरी. माऊली, आपणा सर्वांना भूक लागलेली आहे, परंतु 1-2च शब्द घेतो. 1-2 कामं माझ्याकडे दिलेली आहेत. आपणाला जो सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे, आपलं फार मोठं भाग्य आहे आणि आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. त्याकरता जी महाराज आणि आमची काही मंडळी सगळे कार्यकर्ते बसले होते, त्यांनी सर्वांनी ठरवलं की 51 पताकावाले, 51 तुळशीवाल्या महिला आणि 51 पखवात या सर्वांना प्रत्येकाला ड्रेस द्यायचे, साड्या द्यायच्या, त्या संस्थांतर्फे द्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला आळंदी ते पंढरपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी दुपारच्या वेळेला भोजनाचा स्टॉल ठेवायचा आहे. त्या ठिकाणी बटाटवडे असतील, पावभाजी असेल किंवा पोहे असतील, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, काय जे असेल ते असेल, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा द्यायच्या आहेत. आणि ह्या सेवेसाठी आपणाला ज्यांना कुणाला मदत करायची असेल तर आमचं असं ठरलं की प्रत्येक गावाला 1 वेळचं भोजनाचं द्यायचं. त्या गावाने तो खर्च करायचा, सेवा करायची, त्यांचं नाव लावायचं. ज्यांना कुणाला आपणाला समजा कुणी पैसे देणारे असतील, दानशूर असतील, की समजा आमच्यातर्फे बाबांनो आजचा अन्नदानाचा खर्च करायचा आहे, 1 लाख रुपये मी देतो, परंतु ते तुमचे तुम्ही करा आणि तुम्ही ती सेवा सगळी संपन्न करा. तर आपले जे शेजारचे गाववाले आहेत, गावकरी आहेत, त्यांनी सर्वांनी येऊन ती सेवा करायची. त्यांच्याकरता पाहिजे असेल तर आपण वाहनाची सुविधा करू. त्यांनी तिथून यायचं, सेवा करायची, पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. अशा प्रकारचं हे सर्व नियोजन आहे. हा, आणि पताकावाले आणि तुळशीवाले ज्यांना ज्यांना पताका घ्यायचे असतील, असे आपले 51 भाविक पाहिजेत, त्यांनी आपापली नावे ऑफिसमध्ये नोंदवायची आहेत. आणि आपला हा, आपली जी नावं नोंदवायची आहेत त्यांनी आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. महाराजांच्याकडे तिथे एक नोंद रजिस्टर ठेवणार आहेत. तुळशीवाल्यांनी सुद्धा आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. आपले सर्वांचे कपडे, साड्या आपल्या सर्व घरपोच होणार आहेत. फक्त आपलं नाव, पत्ता आणि नंबर द्या आणि पुढील वर्षी सर्वांनी आनंदाने या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता महाराजांनी जे सांगितलं की 25 क्विंटल साखर आणि 4 क्विंटल गूळ आम्ही सर्व कोपरगावकरांनी दिला. महत्त्वाचा विषय सांगतो, आम्ही सर्वजण आमची मंडळी बसलेत आणि आपल्याला साखर द्यायची, तर काय करायचं? सगळ्यांनी ठरलं, सांगितलं, कोणी सांगितलं 5,000 घ्या, 2,000 घ्या, 10,000 घ्या, 15,000 घ्या. सगळ्यांनी पैसे दिले. मला 1 रुपयासुद्धा द्यावा लागला नाही. आमची सगळी जी मंडळी आहेत या सगळ्यांनी पैसे दिले. मला नाही वाटलं अरे मला काही द्यायला ठेवा, अजिबात नाही. सगळ्यांनी पैसे सगळ्यांनी दिले. ही महाराजांची एवढी शक्ती आहे. 10 मिनिटाच्या आत आमचे साखरेचे पैसे सगळे गोळा झाले. ही एक महाराजांची फक्त शक्ती आहे. आणि या सुवर्ण महोत्सवाकरता आपण जेवढे प्रयत्न कराल, अन्नदान करण्यासाठी, जेवढी सेवा करण्यासाठी आपण प्रयत्न कराल, ते सगळं 100% सगळं यशस्वी होणार. 100%. फक्त तुम्ही त्या माणसापर्यंत जा, हीच तुम्हाला विनंती आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय अहमदनगर, अहिल्यानगर आणि नाशिक आणि मुंबईकर या मंडळींतर्फे आम्ही ब्रह्मगिरी परिक्रमा दरवर्षी साजरी करीत असतो. श्रावण महिन्यातला 4था सोमवार
6 आणि 7 सप्टेंबर आपण आलेल्या भाविकांची राहण्याची, भोजनाची, फराळाची सर्व व्यवस्था मुंबईकर, नाशिककर आणि अहिल्यानगर हे 3 जिल्ह्यातले मंडळी करत असतात. आपणा सर्वांना विनंती आहे की एक वेळा तरी ब्रह्मगिरी परिक्रमेला एकच वर्ष फक्त या. तुमच्या साधनाने या आणि तुमच्या साधनाने जा. तुमची तिथली सर्व व्यवस्था मोफत केली जाईल. महाराजांच्या कृपेने इतके लोक दानशूर आहेत. कुणी रूमचं भाडं देतं, कुणी अन्नदान देतं, कुणी फराळ देतं. काही आम्हाला करावं लागत नाही. आम्हाला 1 रुपयासुद्धा टाकावं लागत नाही अशी परिस्थिती आहे. ब्रह्मगिरी परिक्रमेला सर्वांनी या. या परिक्रमेसाठी ब्रह्मगिरी परिक्रमेला कमीत कमी 11,000 लोक राहतात. त्या सोहळ्याचा देखील आपण सगळ्यांनी आनंद घ्या हीच आपणा सर्वांना विनंती करतो. हां, सर्वात महत्त्वाची आपली जी व्यवस्था असते त्या ठिकाणी सार्वजनिक व्यवस्था असते. धर्मशाळा घेतलेल्या असतात, भोजनाची व्यवस्था, धर्मशाळेची व्यवस्था. पण आपणाला जर काही स्पेशल रूम हवी असेल तर आपण फक्त फोन करा, तुम्हाला स्पेशल रूमसुद्धा बुक होईल. आपल्याला ज्यांना ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनी फोनवर संपर्क करा, आपल्याला रूमसुद्धा मिळतील. यानंतर पुढील कार्यक्रम महाराज नियोजन करतील.